याही पहिला चेंडू शैलेश सूर्यवंशी स्ट्रायकिंग एंड वरतून पॉइंटच्या दिशेने खेळून काढला जातोय. पहिल्या चेंडूवरती येते पहिली धाव आणि या पहिल्या धावेनिशी आपण पाहतोय संघाच्या धावसंख्येचं खातं देखील खुललं जात आहे. दोन्ही संघाचा एक एक खेळाडू देखील पाठवून द्यायचा नाव नोंदणीसाठी, याची देखील नोंद घ्या. चौकार येतोय. दोन चेंडू पूर्ण झालेत. संघाची धावसंख्या धावफलकावरती पाहायला गेले तर 5 धावा पाहायला मिळत आहेत. शैलेश सूर्यवंशी, महेश सूर्यवंशी आपणास पाहायला मिळणार आहेत. दोन सलामीवीर टीम राजधानी 11 पाबळवाडी संघाकडून. राजधानी 11 पाबळवाडी संघ देखील पाहायला गेले तर वारंवार बक्षिसामध्ये राहणारा, ज्यांना मात्र ट्रॉफीची सवय असलेला संघ असेल तर पाबळवाडी संघ हा देखील पाहावा लागेल. दुसऱ्या बाजूने आदर्श क्रिकेट मंडळ साखरवाडी आपण पाहतोय. डॅनी दादा यांचा आपण पाहतोय हा संघ असणार आहे. मिस्टर डॅनी देखील खेळ करताना पाहायला मिळतील. सेकंड इनिंग मध्ये इनॅक्शन मध्ये त्यांची बॅटिंग देखील पाहायला मिळणार आहे. भरपूर दिवसानंतर त्यांची बॅटिंग देखील पाहायला मिळणार आहे. 3 बॉल पूर्ण होताना संघाची धावसंख्या धावफलकावरती 6 धावा या देखील पाहायला मिळाल्या. 3 बॉल पूर्ण झालेत आणि संघाची धावसंख्या धावफलकावरती 6 धावा. वाईट बॉल येतोय. एक्स्ट्राची रन. पंच अगदी व्यासपीठाच्या दिशेने फिरलेत, कळवतायत की हा वाईट बॉल आहे, एक्स्ट्राची रन असणार आहे आणि एक्स्ट्राच्या रनने संघाची धावसंख्या पुढे जाणार आहे. संघाची धावसंख्या आता 7 या आकड्यावरती जाऊन पोहोचली आहे. विकेट रिझन क्षेत्ररक्षक आहे, चेंडू फील्ड करतोय तोपर्यंत एक चिकी रन पाहायला मिळते. सोरीची धाव पाहायला मिळते, जी मात्र लगेचच मिळवली जाते. यावेळी धाव मिळत असताना संघाची धावसंख्या 4 बॉल कंप्लीट होत असताना 8 या आकड्यावरती धावफलक जाऊन पोहोचलाय. महेश अगदी बॅटची खालची कडा आणि यावेळी मात्र आपण पाहतोय डॉट बॉल येताना पाहायला मिळतोय सॅमचा. म्हणजे 5वा बॉल कंप्लीट होताना पाहायला मिळतोय. एक शेवटचा बॉल असेल स्ट्रायकिंग एंड वरती महेश पुन्हा एकदा पाहायला मिळेल, जो सलामीवीर आहे राजधानी 11 पाबळवाडी संघाचा. त्याच्यावरती देखील एक जबाबदारी दिली आहे मॅच मध्ये, कारण की तो देखील लय मध्ये दिसलाय मागील स्पर्धेपासून आणि याच कारणास्तव की काय त्याला देखील फलंदाजी करण्यासाठी पाठवलंय. फर्स्ट राऊंडच्या मॅचेस आपण पाहतोय ज्या 4-4 ओव्हरच्या आपणास खेळवण्यात येत आहेत आयोजक वर्गांच्या माध्यमातून, याची देखील नोंद घ्यायची आहे. पुढे सरसावून फटका फसलाय. चेंडूने मात्र उंची प्राप्त केली. चेंडूवरती नजर कोण जमवतंय, आला होता डीप वरतून परंतु कॅच पकडू नाही शकला आणि याच दरम्यान या 2 धावा देखील आल्या आहेत. या 2 धावेनिशी ओव्हर संपेल आणि ओव्हर संपेत असताना संघाची धावसंख्या धावफलकावरती बिनगडी बाद 10 धावा. टीम राजधानी 11 पाबळवाडी. बॉलिंग मार्क वरती ओव्हर क्रमांक 2 मध्ये किरण येत आहेत. मुंबई पोलीस दलामध्ये दाखल असलेले जवान आता बॉलिंग मार्क वरती देखील पाहायला मिळत आहेत.
किरण यांचा पहिला बॉल गरखन फिरकी घेऊन मात्र खेळला जातोय. त्याच्या डोक्यावरतून डीप स्क्वेअर लेग रिजनला बीट करत 4 धाब्यांसाठी शैलेश सूर्यवंशी यांच्या बॅटमधून अजून एक मोठा फटका म्हणजेच पाहायला मिळत आहे. हा चौकार आणि या चौकाराणीची संघाची धावसंख्या आता 14 या आकड्यावरती जाऊन पोहोचली आहे. पहिल्या ओव्हरमध्ये विचार करायला गेला तर 10 धावा फक्त खर्च केले होते. आता या दुसऱ्या ओव्हरच्या पहिल्या चेंडूवरती 4 धावा खर्च केलेत. संघाची धावसंख्या धावफलकावरती पाहायला गेलं तर 14 धावा या देखील पाहायला मिळत आहेत. फटका खेळलाय, चेंडू हवेमध्ये, याच्यावरती जेल कोण पकडणार आहे. गणेश येतोय, यावेळी गणेश कॅच कंप्लीट करतोय. सेफ हँड, विकेटचं पतन. शैलेश सूर्यवंशी यांची खेळी संपुष्टामध्ये आणली जाते. अर्थातच गोलंदाज किरण यांच्या माध्यमातून पहिल्या विकेटचं पतन टीम राजधानी 11 संघाला लागतोय. पहिला झटका अर्थातच शैलेश सूर्यवंशी यांच्या माध्यमातून. शंकर येतोय. शंकर आलेल्या मात्र आपण पाहतोय मोठा फटका खेळायचा होता, परंतु त्याच्या शरीरापासून दूर ठेवला जातो. याच कारणास्तव वाईड बॉल देखील येतोय. किरण यांचा एक एक्स्ट्राची रन देणारा हा चेंडू संघाच्या धावसंख्येमध्ये भर देऊन जातोय. संघाची धावसंख्या आता 15 या आकड्यावरती जाऊन पोहोचले. 2 बॉल पूर्ण झालेत आणि संघाची धावसंख्या धावफलकावरती 15 धावा. फटका खेळलाय, चेंडू हवेमध्ये, यावेळी देखील क्षेत्ररक्षक असेल. विकेटचं पतन म्हणजे अजून एक विकेट मिळवण्यामध्ये यश येते. गोलंदाज याला त्याच्या स्पेल मध्ये मिळते, त्याला दुसरी विकेट. अर्थातच बॅटर शंकर देखील माघारी जातोय. एलेक्स आता मैदानाच्या आतमध्ये येताना पाहायला मिळतील. एक मॅच विनर खेळाडू आहे, ट्रम्प कार्ड आहे या संघाचं. जेव्हा जेव्हा संघ अडचणीमध्ये सापडला जातो तेव्हा तेव्हा मात्र याला बाहेर काढलं जातं आणि तसाच काहीसा फलंदाज आपणास पाहायला मिळणार आहे. एलेक्स मैदानाच्या आतमध्ये. उलटा फटका यावेळी खेळायचा होता, परंतु यावेळी मात्र आपण पाहतोय फटका खेळलाय, फटका फसलाय. चेंडू हवेमध्ये, अजून एक विकेट येईल का या स्पेल मध्ये? होय, अजून एक विकेट येते या स्पेल मध्ये. अर्थातच किरणच्या या स्पेल मधील ही तिसरी विकेट आपणास पाहायला मिळते जी मिळवली जाते एलेक्स यांच्या माध्यमातून. आता मात्र संघ थोडासा बॅकफुट वरती दाटला जाणार आहे या 3 विकेटनिशी. मॅचची कहाणी आतापर्यंत पाहायला गेलं तर धावफलकावरती धावा 15 लगावलेत आणि चेंडू या ओव्हर मध्ये पूर्ण झालेत 5. एक शेवटचा बॉल असेल आणि येणारा नवीन फलंदाज स्ट्रायकिंग एंड वरती. दोन्ही संघाचे एक एक खेळाडू पाठवून द्यायचे. नाव नोंदणीसाठी वारंवार सूचना द्यावी लागते. यावेळी फटका खेळला जातोय. अण्णा यांच्या बॅट मधून हा फटका आला. नवीन फलंदाज अण्णा यांना आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये. ओव्हर संपवणारा हा फटका. 2 ओव्हरच्या अखेरीस संघाची धावसंख्या धावफलकावरती पाहायला गेलं तर
16 धावा टीम राजधानी 11 पाबळवाडी संघ. यानंतर होणारी मॅच देखील आम्ही अनाऊन्स करू. दोन्ही संघांनी तयार राहायचं आहे. श्री दत्तकृपा क्रिकेट टीम जंगलवाडी विरुद्ध टीम भैरवनाथ 11 विरेवाडी. यानंतर होणारी मॅच असेल श्री दत्तकृपा क्रिकेट टीम जंगलवाडी विरुद्ध भैरवनाथ 11 विरेवाडी. दोन्ही संघांनी तयार राहायचं आहे, याची देखील नोंद घ्या. वाईड बॉल समीरचा हा चेंडू आपणास पाहायला मिळतोय. वाईड येताना पाहायला मिळतोय. पहिला चेंडू थोडासा नकारात्मक फेकी केला तर लाईन सर्च करावी लागेल. योग्य ती आपण पाहतोय दिशा त्याला सर्च करावी लागेल. अण्णा यांच्या बॅटमधून काऊ कॉर्नर रिझन मध्ये डीप मिड विकेट रिझन वरती हा फटका आलाय. वन बाउंड चेंडू फील्ड होतोय. फेकी देखील केल्या जाईल. स्ट्रायकिंग एंड वरती फेकी येत असताना 2 धावा जरूर कंप्लीट केल्या जात आहेत आणि या 2 धावेने धावफलक पुढे जात असताना संघाची धावसंख्या धावफलकावरती जाऊन पोहोचते 19 धावा. 19 रन ऑन स्कोर बोर्ड. एक चेंडू कंप्लीट झालाय. यानंतर होणारी मॅच विरेवाडी विरुद्ध टीम आपणास पाहायला मिळेल दत्तकृपा जंगलवाडी. दोन्ही संघांनी तयार राहायचं आहे. फटका सरळ दिशेला अण्णांच्या बॅटमधून खेळून काढलाय. क्षेत्ररक्षक पुन्हा एकदा गणेश येतोय. चांगलं क्षेत्ररक्षण. फेकी केली जाईल. एकच रन आहे आणि एकाच धावेवरती थांबावं देखील लागेल. एका धावेनिशी या धावफलक पुढे जाईल. संघाची धावसंख्या धावफलकावरती 20 धावा पाहायला मिळत आहेत. या ओव्हरमधील 2 चेंडू कंप्लीट झालेत आणि संघाची धावसंख्या धावफलकावरती पाहायला मिळत आहेत 20 धावा. 20 रन ऑन स्कोर बोर्ड. फटका खेळलाय. चेंडूने उंची तर प्राप्त केले. यावेळी मात्र अंतर त्या मधोमध आला होता गणेश, परंतु त्या दरम्यान कॅच ड्रॉप देखील होताना पाहायला मिळत आहे. या चेंडूवरती धावा मात्र पाहायला गेलं तर महेश आणि त्यांच्या समवेत पाहतोय आपण अण्णा यांच्या माध्यमातून. या 2 धावा आलेत. अजून एकदा क्रॉस बॅटेड खेळायचा होता. सफल होऊन फटका खेळण्याचा प्रयत्न. याच्यावरती आता लेगबायच्या स्वरूपाची ही धाव आपणास पाहायला मिळते. या एका धावेने धाव फलक जास्त फरक पडत नाहीये. संघाची धावसंख्या आता 23 या आकड्यावरती जाऊन पोहोचले. 4 बॉल कंप्लीट झालेत. शेवटचे 2 चेंडू. बॉलिंग मार्क वरतून समीर टू बॅटर अण्णा. हा वाईड बॉल येतोय. जी एक्स्ट्राची रन देऊन जाणार आहे अपोनंट संघाला, विरुद्ध संघाला, विपक्षीय टीमला. म्हणजे राजधानी 11 पाबळवाडी संघाच्या धावफलकावरती आता धावर ऍड करावी लागेल. आता संघाची धावसंख्या एक्स्ट्राच्या रन निशी 24 वर जाऊन पोहोचले आहे. 24 धावा धावफलकावरती पाहायला मिळत आहेत. पुन्हा एकदा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न होता, परंतु मिस स्ट्रोक आहे. पुन्हा एकदा पाहायला मिळतोय मैदानाच्या साह्याने ट्रॅव्हल करणारा हा चेंडू. एकच धाव देऊन जातोय फक्त आणि फक्त. एका धावेने धाव फलक आता 25 वरती जाऊन पोहोचतोय. 25 धावा धाव फलकावर पाहायला मिळत आहेत. 5 बॉल पूर्ण झाले. समीरचा एक शेवटचा बॉल असेल. संघाची धावसंख्या 25 वरती स्थिर आहे. चेंडू हवेमध्ये. गणेश आलाय. नजरा जमवतोय. कॅच कंप्लीट. म्हणजे अजून एक महत्वाचा खेळाडू महेश मागास पाहायला मिळतोय. ओव्हर समाप्त होते. 3 ओव्हरचा खेळ संपलाय आणि 3 ओव्हरच्या अखेरीस संघाची धावसंख्या धावफलकावरती पाहायला गेलं तर धावा फक्त 25. विकेट गमावलेत आतापर्यंत टीम राजधानी 11 पाबळवाडी संघाने.
4 विकेट्सच्या मोबदल्यामध्ये 25 धावा जमवण्यामध्ये यश आलंय. नवीन बॅटर प्रवीण सूर्यवंशी. यानंतर होणारी मॅच आहे जंगलवाडी दत्तग्रुपा विरुद्ध टीम पाहायला मिळेल अर्थातच विरेवाडी संघ. दोन्ही संघाचे कॅप्टन इथे उपस्थित राहणार आहेत याची देखील नोंद घ्या. ज्यावेळी अलॉंग विथ कार्पेट खेळून काढला जातोय. लॉंग ऑन वरती गणेश असेल चेंडू फील्ड करेल. विठ्ठल नाडेकर यांना आपण पाहतोय शेवटच्या ओव्हरमध्ये त्यांना 5 रन केलाय. पहिल्या बॉलवरती पहिली रन खर्च केली जाते. तर प्रवीण सूर्यवंशी यांच्यावरती असतील नजरा. इनफिल्ड मध्ये चेंडू आहे. दुसऱ्या धाब्याचा कॉल असेल. 2 धावा अतिशय सहजरित्या आणि चतुरपणे पूर्ण केल्या जात आहेत. यावेळी मात्र आपण पाहतो या 2 धावा येताना पाहायला मिळाल्यात आणि या 2 धावेने संघाची धावसंख्या धावफलकावरती बढती घेते. 28 धावा धावफलकावर पाहायला मिळालेत. पुढे ओव्हर फुल टॉस. पुन्हा एकदा सिंगल रन. आतापर्यंत या गोलंदाजांचं वैशिष्ट्य पाहायला गेलं तर मोठे फटके कमी खर्च केलेत अशी मात्र आपण पाहतो यांची ओळख आहे या गोलंदाजांची. आदर्श क्रिकेट क्लब साखरवाडी आपण पाहतो यांच्या माध्यमातून टॉस विन झाल्यानंतर गोलंदाजी निवडली. का निवडली याचं मात्र उत्तम उदाहरण मैदानाच्या आतमध्ये ते पेश करतायत. शेवटचे 3 चेंडू त्या ओव्हरमधील फिनिश कसं केलं जाईल. अण्णा असतील स्ट्रायकिंग एंडवरती. बलदंड शरीर यष्टीचा मोठा फलंदाज बिग हिटर टीम राजधानी 11 पापळवाडी संघाचा. बॅट स्विंग तर केले परंतु नाही येत फटके. बॅटच्या मधोमधून येत नाहीयेत. आता या चेंडूवरती सुद्धा सिंगल येते आणि सिंगल येत असताना संघाची धावसंख्या धावफलकावरती जाऊन पोहोचते 30 धावा. 30 रन ऑन स्कोर बोर्ड. शेवटचे 2 बॉल शिल्लक असतील. प्रोजेक्टेड स्कोर पाहायला गेलं संभाव्यता धावफलक पाहायला गेलं तर धावफलकावरती 33 धावा दाखवल्या जात आहेत. 2 मोठे फटके आले तर एक सन्मानजनक स्कोर उभा राहू शकतो टीम राजधानी 11 पापळवाडी संघासाठी. फटका खेळलाय लॉंग ऑनच्या दिशेला. गणेश असेल 2 बाउंड चेंडू गॅदर करतोय. फेकी करेल. या चेंडूवरती देखील सिंगल रन. या मॅचचा विचार करायला गेलं तर मोठे फटके कमी आलेत. गोलंदाजी अचूकतेवरती राहिले की बॅटर थोडेसे कमी पडलेत. हे का संभ्रमात टाकणारा प्रश्न असेल प्रत्येक प्रेक्षक वर्गाला. कारण की मागील मॅचचा विचार केला तर धावफलक मोठे बनले जात होते. मोठमोठे फटके पाहायला मिळत होते. या मॅचमध्ये ते पाहायला मिळालं नाहीये. सेकंड इनिंग मध्ये ते देखील पाहायला मिळू शकतं का. म्हणजे इन ऍक्शन मध्ये डॅनी पाहायला मिळतील. पुन्हा एकदा तसाच फटका मैदानाच्या साह्याने डीप वरती जातोय. चेंडू फील्ड केला जाईल. दुसऱ्या धावेचा कॉल. 2 धावा पूर्ण केल्या जात आहेत आणि या 2 धावेने संघाची धावसंख्या 33 वरती जाऊन पोहोचले. आणि पहिल्या इनिंगच्या अखेरीस संघाची धावसंख्या धावफलकावरती पाहायला गेले तर 33 धावा आणि 34 धावांचं आव्हान मात्र आपण पाहतोय दिलं जाते टीम राजधानी 11 पापळवाडी संघाच्या माध्यमातून. चला विनंती करेल लगेचच मैदानाच्या आतमध्ये यायचंय टीम राजधानी 11 पापळवाडी संघ आणि फिल्डिंग देखील लावून घ्यायचे. तसेच यानंतर होणारी मॅच विरेवाडी विरुद्ध दत्तग्रुपा जंगलवाडी. दोन्ही संघाचे कॅप्टन या टॉस केला जाणार आहे. विनंती करेल दोन्ही संघाचे कॅप्टन या टॉस केला जाणार आहे. चला राजधानी 11 पापळवाडी टीम लगेचच फिल्डिंग देखील लावून घ्यायची आणि आपले बॅटर पाठवायचे टीम कॅप्टन सॅम.
टीम विरेवाडी संघ डिसिजन गोलंदाजी. थँक्यू. टॉस विन झाले विरेवाडी टीम. अर्थातच त्यांच्या माध्यमातून कळवले गेले की आम्ही प्रथमतः गोलंदाजी करणार आहोत. तयार राहायचं आहे बॉलिंगसाठी. यानंतर होणाऱ्या मॅचमध्ये विरेवाडी भैरवनाथ 11 विरेवाडी आणि बॅटिंग करणारी टीम असेल दत्तकृपा 11 जंगलवाडी. दोन्ही संघांना विनंती करेल, दोन्ही संघांनी तयार राहायचं आहे. तर जास्त वेळ नका घेऊ, मॅचला सुरुवात करायची आहे. आव्हान असणार आहे टीम अर्थातच आपण पाहतोय साखरवाडी संघाला. हे 34 धावांचं आव्हान आहे. 4 ओव्हरमध्ये 34 धावा बनवायचे. आणि हेच आव्हान घेऊन मैदानाच्या आतमध्ये जोडी आली अर्थातच डॅनी आणि त्याच्या समवेत पाहायला मिळणार आहेत गणेश. जाऊया मॅचच्या दिशेने. दुसऱ्या डावाच्या दिशेने, दुसऱ्या इनिंगच्या दिशेने. स्ट्रायकिंग एंड वरती ज्ञानेश्वर मसुगडे म्हणजेच त्यांना संबोधलं जातं डॅनी म्हणून. या सह्याद्री क्रिकेट असोसिएशन मध्ये एक मोठा आणि मातब्बर खेळाडू म्हणून ज्याची ख्याती आहे संपूर्ण या सह्याद्री क्रिकेट असोसिएशन मध्ये. असा खेळाडू स्ट्रायकिंग एंड वरती. तर नॉन स्ट्रायक एंडला साथीला गणेश पाहायला मिळेल. बॉलिंग मार्क वरती अण्णा देखील त्यांना पाहायला मिळत आहेत. संघाचा स्ट्रायकर गोलंदाज. जाऊया मॅचच्या दिशेने. लेट्स स्टार्ट, लेट्स प्ले. ओव्हर द विकेट, अण्णा टू बॅटर डॅनी. पहिला बॉल अपील जरा उचलून धरली जाते, परंतु पंचांच्या माध्यमातून अपील फेटाळून लावली जाते. पहिला बॉल डॉट येतोय. निर्धाव चेंडू येतोय. निर्धाव चेंडूची सुरुवात होते या लो स्कोरिंग मॅचची, या लो स्कोरिंग चेसची. मिड विकेट रिझन. नॉन स्ट्राइक एंड डेंजर झोन फेकी केली जाते. डायरेक्ट हिट तर काम बनलं देखील असतं. यावी देखील फुल टॉस चेंडू होता, परंतु शरीरापासून दूर होता. याच्यावरती या एक्स्ट्राचे रन्स पाहायला मिळत आहेत. वाईड प्लस 1 या 2 धावा ज्या मात्र धावफलकावरती जोडल्या जाते. संघाची धावसंख्या आता धावफलकावरती जाऊन पोहोचते. 3 धावा ज्या धावफलकावरती जोडल्या जात आहेत. 2 बॉल पूर्ण. संघाची धावसंख्या धावफलकावरती 3. साला चर्चा केली होती या नावाची की ही फलंदाजी आम्हाला कधी पाहायला मिळेल. अगदी डोळे आतुरले होते, कारण की खूप काळानंतर मात्र आपण पाहतोय मैदानावरती हा फलंदाज आलाय आणि त्याच्या माध्यमातून दमदार सुरुवात देखील पाहायला मिळते.
या 6 धावेनी संघाची धावसंख्या धावफलकावरती जाऊन पोहोचले. आता धावा धावफलकावरती पाहायला मिळत आहेत. टोटल 9 धावा टीम साखरवाडी संघ. चेंडू पूर्ण झाले तर 3 आणि संघाची धावसंख्या धावफलकावरती 9. सिंगल धाविनीची संघाची धावसंख्या आता 10 या आकड्यावरती जाऊन पोहोचते. 10 धावा धावफलकावरती पाहायला मिळतात. 4 बॉल पूर्ण झालेत आणि संघाची धावसंख्या धावफलकावरती 10 धावा. शेवटचे 2 चेंडू या ओव्हर मधील मॅन्डेटरी पॉवर प्लेचे शतक आपणास पाहायला मिळते. 4 ओव्हरच्या अखेरीस 34 धावांचं आव्हान, त्यामध्ये 10 आतापर्यंत बनवलेत. सुरुवात दमदार झाली. पुन्हा एकदा खोदून काढला जातोय. डीप वरती क्षेत्ररक्षक आहे, त्याच्या उंचीवरतून आरपार फरार आणि या चेंडूवरती देखील लिहिले गेले 4 धावा आणि या 4 धावांची संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते थेट 14 या आकड्यावरती. टीम आदर्श क्रिकेट क्लब साखरवाडी संघ. 5 बॉल कंप्लीट, एक शेवटचा बॉल शिल्लक असेल. डॉट बॉल येतोय. निर्धाव चेंडू. अगदी पंचांजवळ अपील उचलून धरली जाते, परंतु पंचे अपील फेटाळून लावतात. म्हणजे निर्धाव चेंडू येणार आहे आणि पहिल्या ओव्हरच्या अखेरीस संघाची धावसंख्या धावफलकावरती पाहायला गेली तर धावा पाहायला मिळणार आहेत 14 धावा. 18 चेंडूमध्ये विजयासाठी 20 धाव्यांची गरज आहे.